नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा. मुलांची बुद्धिमत्ता विकसित कशी करायची या सिरीजमधील 14 नंबरचा पाठ आज आपण बघूयात, सवयी. तर डॉक्टर रॉब गिल्बर्ट असे म्हणतात की सुरुवातीला माणूस सवय बनवतो, मग सवयी माणसाला बनवतात. मुलांना चांगले सवयी लावायला पाहिजेत, पण नेमक्या कोणत्या त्यातील काही महत्त्वाच्या सवयी आज आपण बघूयात. तर नंबर 1 ची स्वावलंबन. तर मुलांना आईबाबावर निर्भर किंवा अवलंबून असल्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात. सुरुवातीला आयुष्यातील पहिली 15-16 वर्ष आईवर किंवा बाबावर अवलंबून असलेली निर्भर असलेली मुले पुढे अचानक अंधारात जातात. त्यांना निर्णय घेता येत नाही. तेव्हा छोट्या अगदी लहानपणापासून त्यांना आपण सवयी लावायला पाहिजेत. सकाळी लवकर उठणे, ब्रश करणे, आंघोळ करणे, कपडे घालणे हे त्यांनाच लहानपणापासून आपण करू द्यायला हवे. त्यांचे होमवर्क्स, प्रोजेक्ट्स हे त्यांनी स्वतः त्यांचे बुद्धिमत्ता लावून, डोकं लावून त्यांनी करायला हवी. घरातली छोटी कामं, कपडे धुणे, कपड्यांना इस्त्री करणे, स्वतःच्या हाती पाणी घेणे, जेवण झाल्यावर आपले ताट उचलून ठेवणे आणि स्वतःच्या अंथरुणाची घडी करणे, तसेच छोट्या घरातल्या स्वयंपाकामधल्या गोष्टी बनवणे. मुलगा असो की मुलगी, या दोघांनाही स्वयंपाक करता यायला पाहिजे. असं प्रत्येक छोटे घरातली कामं पण आपण त्यांना शिकवायला हवे. जगातील सर्व यशस्वी माणसामध्ये स्वावलंबनाची सवय असते आणि ह्या छोट्या सगळ्या काम करण्याच्या गोष्टीतून त्यांच्यात स्वावलंबन आपोआपच यायला लागते. खरं तर त्यांच्या ह्या मोठ्या व्यक्तीच्या यशामागील हे एक रहस्य आहे. ते स्वतःवर अवलंबून असतात, स्वनिर्भर असतात. नंबर 2 ची सवय बघू आपण, बांधिलकी. अनेक मुलांमध्ये त्यांना सांगितलेले काम पूर्ण करायची तयारी नसते, निरंतरताही नसते, सातत्य नसते आणि ती दिसून न येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांना ती काम पुढे ढकलण्याची ती सवय त्यांची. मग आपला अभ्यास, होमवर्क, हातातली कामं पुढे जी ढकलायची त्यांना सवय असते आणि याच कारणामधून त्या कामाविषयी, अभ्यासाविषयी त्यांना कंटाळा निर्माण होतो. म्हणून त्याच्या सर्व या गोष्टी संबंधात त्यांना स्वावलंबन आणि आवड निर्माण करणं गरजेचं आहे. स्वतःशी किंवा त्या कामाशी मी हे संपवणार आहे अशी कमिटमेंट त्यांनी स्वतःशी ती करायला हवी आणि ती कामं तडीस न्यायला हवी. आता नंबर 3 ची सवय बघू आपण, नवीन शिकण्याची आवड. सतत काही ना काही मुलांनी शिकत राहिले पाहिजे. मुलांना नेहमी कायम नवीन शिकण्याची जी सवय असते ती पालकांनी लावून द्यायला हवी. स्वतः त्यांनी यातून त्यांना निर्णय घेता येतील. जेव्हा मुले नवीन गोष्टी शिकायला लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये शिकण्याचा कल दिसतो आणि या शिकण्यामधून त्यांना आनंद मिळायला लागतो आणि यातून मुलं जास्त कार्यक्षम बनतात. नंबर 4 ची सवय बघू आपण, आदर. तर प्रत्येक मुलांमध्ये आदर द्यायची आणि आदर घ्यायची ही सवय असलीच पाहिजे. अनेक वेळेस मुलांना आदर देता येत नाही आणि घेताही येत नाही. आदर देणंही घरात शिकवलं जातं, पण आदर घ्यायचा असतो हे अनेक मुलांना शिकवलं जात नाही. सर्वप्रथम आपल्या आयुष्यामध्ये मोठ्यांना काय पण आपल्या बरोबरीच्या, आपल्या सोबतीच्या, आपल्यापेक्षा लहान असलेल्या सर्व मुलांना, सर्वांना आदर देणं आवश्यक आहे. आणि ही सवय मुलांना असेल तर त्यांच्या जीवनात मार्गक्रमण करताना नेहमी सर्व बाजूनी आदर त्यांना मिळत जातो आणि सपोर्टही मिळत जातो. आदर घ्यायचा म्हणजे काय करायचं तर अनेकदा तीच मुलं आपल्या आजूबाजूला लोकप्रिय होताना दिसतात, जी सहजतेने आदर देऊ शकतात आणि हीच लहान सहान प्रसंगात उपयोगी येणारी सवय आहे. आपल्या घरामध्ये काही मोठी माणसं, वडीलधारी मंडळी असतील, कुठे बाहेर निघाली तर स्वतःहून उठून त्यांना आपण त्यांच्या पाया पडणं, त्यांना मदत करणं. आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्तींना जर आपण एसटीमध्ये उभे असतील तर त्यांना उठून जागा देणं, त्यांना चालायला किंवा बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये मदत करणं. आणि पुन्हा मग त्यांच्याशी बोलताना आपण उच्च स्वरात न बोलता एकदम हळू आवाजात बोलणं. खरं तर
मोठ्यानं बोलणं ओरडणं हे चुकीचंच आहे, पण मोठ्यांशी बोलताना नेहमी आपण खालच्या आवाजात बोलायला लावणं मुलांना, आणि ही सवय पुढेही तशीच राहते. आदरार्थाने बोलणं हे सगळं त्यांना आपण लावायला हवे. मग आता स्वतःचा आदर करायचा किंवा स्वतःला आदर द्यायचा म्हणजे काय, तर स्वतःला आदर देणंही तितकंच महत्वाचं आहे. अनेक मुलांना हेच माहीत नसतं की स्वतःला आदर द्यायचा म्हणजे काय करायचे. तर कित्येक मुलं हे अशा वेळेस अहंकारात जातात. अहंकार स्वतःला वेगळं समजणं, हा सगळ्यापेक्षा वेगळं समजणं हा दुर्गुण आहे, ही सवय चुकीची आहे. पण मी कोणीतरी वेगळं आहे हे समजून आपण वेगळं वागणं हे चुकीचं आहे. पण जेव्हा मुलं स्वतःला आदर द्यायला लागतात, स्वतःचा आदर करायला लागतात, तेव्हा स्वतःविषयी त्यांना अपयश खपत नाही आणि ते प्रत्येक गोष्टीत कसं यशस्वी होता येईल याचा प्रयत्न करत राहतात. समजा उदाहरणार्थ त्यांचं अक्षर चांगलं असणं, स्वच्छता, राहणीमान चांगलं असणं, सगळीकडे यश मिळवणं, शाळेमध्ये सगळीकडे कौतुक करून घेणं आणि प्रगती करत राहणं, मग आपोआप त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांची मोठी झेप दिसायला लागते. अशी अनेक मुले असतात की ज्यांना कमी मार्क्स पडलेले चालत नाही. कुणी अपमान केला तर तिकडे त्या मुलांचं दुर्लक्ष होतं. मग आईबाबांना, शेजारचे शिक्षक कितीही अपमानास्पद बोलले कोणीही त्यांना, तरी त्यांना मग फार त्रास होत नाही. पण ज्या मुलांना स्वआधार असतो त्यांना थोडंही अपयश आलं तर त्यातून ते पेटून उठतात आणि आपला आदर मिळवण्यासाठी ते त्या अपयशावर मात करून यशस्वी होतात. अनेकदा स्वतःविषयी, दुसऱ्यांविषयी दाखवलेला आदर आपल्या आजूबाजूच्या लोकांमधून, शिक्षकांमधून, पुस्तकामधून, पालकांच्या वर्तणुकीतून मुलाकडे येतो. ज्यावेळेस मुलं बघतात की आपल्या आजूबाजूच्या सर्वांमध्ये स्वतःविषयी आदर आहे, तेव्हा तेही दुसऱ्यांशी, सर्वांशी आदराने बोलायला लागतात आणि तीच त्यांना सवय लागते. आता 5वी सवय बघू आपण, विनयशीलता. जितकं स्वतःविषयी, दुसऱ्याविषयी आदर असणं आवश्यक आहे, तितकंच आपल्या वर्तणुकीतून विनयशीलता दिसणं आवश्यक आहे. पण विनयशीलता हेच काय आहे हेच माहिती नाही. एक मुलगा म्हणाला, विनयशीलता, तुम्ही कुठल्या जगात राहतात? हल्लीच्या जमान्यात ॲटिट्यूड पाहिजे, स्वतःची एक स्टाईल हवी. तेव्हा जेवढा ॲटिट्यूड तुमच्याकडे आहे तेवढे तुम्ही मोठे असता. बरोबर आहे. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन असेल, आमिर खान असेल, मोठ्या मोठ्या कार्यक्रमात जेव्हा असतात त्यांची वेगळी स्टाईल असते, त्यांचा एक वेगळा ॲटिट्यूड असतो. परंतु जेव्हा ते खाजगी कार्यक्रमात असतात तर तेव्हा त्यांची ही शैली किंवा ॲटिट्यूड नसतो. ते अत्यंत हळू आवाजात बोलतात, अगदी नम्रपणे बोलत असतात, त्यांची भूमिका मांडतात, गप्पा मारतात. मी वेगळा आहे किंवा मी विशेष आहे हे कुठेही ते जाणवू देत नाहीत. हेच त्यांचा मोठेपण असतं आणि मग हीच सवय मुलांनाही लागायला हवी. तर आता 6 नंबरची सवय बघू आपण, धाडस. तर पालकांच्या तक्रारी येतात की आमच्या मुलांना भीतीच वाटत नाही किंवा ती घाबरत नाही, कोणासमोरही जातात,